श्री स्वामी समर्थ. मौनी अमावस्या वर्षातील पहिली अमावस्या प्रत्येकच आईने आपल्या मुलावरून ओवाळून टाका ही एक गोष्ट. मौनी अमावस्या विशेष मुलांच्या प्रगतीसाठी आणि यशासाठी प्रभावी उपाय. नमस्कार भाविकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज रविवार येत आहे. अतिशय दुर्मिळ असा योग तो म्हणजे मौनी अमावस्या, ज्याला आपण माघी अमावस्या सुद्धा म्हणतो. जर तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष नसेल, नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सतत अडथळे येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. आज मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो केवळ एक वस्तू मुलांवरून उतरवून केल्यास मुलांच्या बुद्धीला विकास होईल आणि त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी आणि ईश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटने आम्हाला नवीन माहिती देण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते. शास्त्रानुसार मौनी अमावस्येला मौन पाळून स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती अशी असते की आपण केलेले छोटे उपायसुद्धा 1000 पटीने फळ देतात. रविवारी ही अमावस्या असल्यामुळे आदित्य अमावस्या असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. तो पितृदोष आणि मुलांच्या करिअरमधील अडचणी दूर करण्यासाठी सर्वोत्तम आहे. आता वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. मुलांच्या डोक्यावर असलेले नकारात्मकतेचे सावट किंवा नजर काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे काळी मोहरी, राई आणि खडा मीठ. विधी सांगते, ऐका. रविवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवा. आपल्या उजव्या मुठीत थोडे खडे मीठ, काळी मोहरी आणि एक सुकी लाल मिरची घ्या. मुलाच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज 7 वेळा किंवा उलट दिशेने 3 वेळा उतरवा. हे करत असताना मनात ओम शनैश्चराय नमः किंवा तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा. ही सामग्री घराबाहेर नेऊन जाळून टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. या उपायामुळे मुलांच्या बुद्धीवर असलेले जडत्व निघून जाते आणि त्यांना अभ्यासात एकाग्रता प्राप्त होते. आता मी तुम्हाला असे 2 उपाय सांगणार आहे जे सहसा कोणाला माहीत नाही, पण त्याचे रिझल्ट आश्चर्यजनक आहेत. उपाय 1. पिंपळाच्या पानाचा उपाय. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. पिंपळाचे एक पडलेले पान झाडाचे तोडू नका. घरी आणा, त्यावर केशराने व्रीम लिहा आणि ते मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा कपाटात ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नोकरीत प्रमोशनचे योग येतात. उपाय 2. काळ्या कुत्र्याला नैवेद्य. रविवारी अमावस्या असल्यामुळे गुळाची पोळी किंवा तेल लावलेली भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे राहू केतूचे दोष मिटतात. नोकरीमध्ये जर कोणी शत्रू त्रास देत असेल तर तो शांत होतो. उपाय करण्यासोबत काही गोष्टी टाळणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. या दिवशी घरामध्ये कटकट करू नका. कोणाचेही मन दुखवू नका. मांस, मदिरा म्हणजेच दारू सेवन करू नका. घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी दिवा नक्की लावा, जेणेकरून लक्ष्मीचा वास राहील. मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वास असेल तर दगडातही देव दिसतो. हे उपाय केवळ विधी नाहीत, तर ती एक सकारात्मक ऊर्जा आहे जी आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निर्माण करतो. या मौनी अमावस्येला पूर्ण श्रद्धेने हा उपाय करून पहा. तुमच्या मुलांच्या प्रगतीचे दरवाजे नक्की उघडतील. लक्षात ठेवा, प्रयत्न तुमचे आणि आशीर्वाद ईश्वराचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर गरजू लोकांपर्यंत तो नक्की पोचवा.
पुन्हा एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या सर्व अडचणी दूर होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका प्रभावी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद आणि शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.